कसे आहात सगळे? आय होप तुम्ही खूप छान, मस्त आणि मजेत असाल. चला आत्ता सध्या माझं जे आहे ते क्लिनिंगचं काम चालू आहे. म्हणजे मी काल पण व्हिडिओमध्ये म्हणाले होते, की मी जे आहे ते घर असं क्लीन करायला काढलेलं आहे आणि काल जे आहे ते माझा हॉल पूर्णपणे क्लीन मी जे आहे ते केला होता. सोफा सेट वगैरे सगळं क्लीन करून ठेवलं होतं. खिडक्या आहे ते छान अशा क्लीन पण केलेल्या आहेत. त्यानंतर कपाट पण जे आहे ते छान असं व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवलं होतं आणि आज म्हटलं की जरा किचनची क्लीनिंग करूयात. आणि त्याचं जे आहे ते मी काम इथे करते. हा जो कपाट आहे किचनचा तो मला बरेच दिवस झालं आवरायला काढायचा होता. पण मी जे आहे ते पुढे-पुढे ढकलत होते कारण आशू जो आहे तो मला काही करून देत नव्हता. त्यामुळे म्हटलं की जरा थोड्या दिवसांनी जो आहे ते हे कपाट आवरायला काढूयात आणि फायनली आज जे आहे ते हे कपाट मी आवरायला काढलेलं आहे. आणि बघा आशूला जे आहे ते मला झोपवायचं होतं. त्याला मी झोपवायला पण नेलं होतं. पण तो काही झोपला नाही. मग म्हटलं की चला त्याला बघत-बघतच आता हे काम जे आहे ते करावं. तसं तर मला हे काम आणखीन 2-3 दिवसांनी केलं असतं तरी चाललं असतं. पण परत माझ्याकडे आज काही काम करायला पण नव्हतं. जेवण वगैरे सगळं आज लवकर झालं होतं आणि मग म्हटलं की चला बराचसा वेळ जो आहे तो आपल्याकडे आहे. आशू झोपला असता तर माझ्याकडे अजून वेळ मिळाला असता. पण तो काही झोपायचं नाव घेत नाहीये. मग म्हटलं की चला त्याला बघत-बघतच जे आहे ते हे काम आता करायला काढावी. आणि इकडचं वातावरण एवढं खराब झालं होतं पावसाच्या वेळेस, की मला किचनमध्ये सुद्धा डांबरगोळी ठेवावी लागली होती. म्हणून मी जे आहे ते इथे डांबरगोळी ठेवली होती. तीच तुम्हाला जे आहे ते दाखवत होते. आणि हा आहे ना माझा मोरावळा आहे. म्हणजे मी गेल्या वर्षी जो आहे तो हा मोरावळा करून ठेवला होता आणि यावर्षी पण जो आहे तो थोडा शिल्लक आहे. त्यामुळे यावेळेस अजून तरी काही केलं नाही आहे. पण बघू पुढे मागे म्हणते की करावा म्हणून. आणि आशूला ती भरणी दाखवली आणि त्याची जी आहे ती खायची इच्छा झाली होती. मग म्हटलं की चला त्याला जे आहे ते थोडंसं मोरावळा देऊयात आणि आपण पण जे आहे ते थोडंसं खाऊयात. आणि जसं मोरावळा मुरतो ना तसा तो एवढा छान लागतो. म्हणजे आधी जेव्हा तो नवीन-नवीन होता ना तेव्हा थोडासा जो पाकात मुरला नव्हता त्यामुळे एवढा काही खास लागत नव्हता. पण आता वर्ष झाले त्याला करून त्यामुळे खूप छान असं पाकात मुरलेलं आहे आणि खायला पण खूप छान लागतं आणि एकदम सॉफ्ट आहे. त्याच्यामुळे आशू पण जो आहे तो खूप इझिली खातोय. जेव्हा मी हा नवीन-नवीन मोरावळा बनवला होता ना तेव्हा रोज खायचे म्हणजे आठवणीने खायचे आणि आठवण यायचीच मला तेव्हा मोरावळा खायची. पण परत कामाच्या नादात जे आहे ते विसर पडत गेला आणि आता तर अजिबातच आठवत नाही की आपल्याकडे मोरावळा आहे आणि तो खायचा आहे. नेमकं आज जे आहे ते ह्या सगळ्या भरण्या काढलेल्या आहेत आणि नेमकी मला ती जी आहे ती आवळ्याची भरणी सापडली. त्याच्यामुळे आठवलं की अरे आपण घरात जो आहे तो आवळा केलेला आहे आणि हा आपण रोज खाल्ला गेला पाहिजे. पण आता आहे ना ही जी आवळ्याची भरणी आहे ना मी म्हणते की थोडीशी पुढच्या साईडला ठेवेल जेणेकरून जे आहे ते मला लक्षात राहील की आपल्याकडे आवळा आहे आणि तो आपल्याला रोज खायचा आहे म्हणून. आणि बघा मी हे किचन आवरायला काढलेलं आहे पण बॅकग्राऊंडला जे आहे ते मी ऑलरेडी गाणी लावून ठेवलेले आहेत. कारण का म्हटलं की गाणी जर चालू असतील तर आपलं काम पण जे आहे ते पटपट होईल आणि गाण्याच्या नादात जे आहे ते काम कसं होईल हे कळत पण नाही आपल्याला आणि लवकर जे आहे ते काम करून मोकळं व्हावं जेणेकरून आशूला पण जे आहे ते मला झोपवायचं आहे. आणि गाणं एवढं छान लागलं होतं म्हणजे 90च्या वेळेचं जे आहे ते गाणं लागलं होतं. उर्मिला मातोंडकरचं बहुतेक हे गाणं आहे पण मला आठवत नाही आहे. म्हणजे मला आठवते पण मी उगाचच जर बोलले आणि मला कॉपीराईट आलं तर त्यामुळे मी ते काही गाणं बोलत नाही आहे. मस्त असं गाणं लागलं होतं आणि म्हटलं की चला थोडासा जो आहे डान्स पण त्याच्यावरती करून घ्यावा जेणेकरून असं जर रमत-गमत काम केलं तर काम पण जे आहे ते इंटरेस्टिंग वाटतं आणि लवकर काम होतं पण. आता ना या भरण्यांमध्ये ना माझं ऑलरेडी सामान आहे म्हणजे थोडंफार सामान जे आहे ते संपत आलेलं आहे. तसं तर मला आता किराणा भरायचंच आहे. पुढच्या आठवड्यात जो होता आता आम्ही किराणा भरणारच आहे. पण तरी जे आहे ते आता या भरण्या मी धुवून काही घेणार नाही आहे कारण का तेवढा वेळ पण नाही आहे आणि आशू पण मला वाटत नाही की मला ही सगळी कामं करून देईल म्हणून. त्यामुळे जे आहे ते या भरण्या तर मी वरचेवरच पुसून जे आहे ते ठेवणार आहे आणि जसं या भरण्यांमधलं सामान कमी होईल ना तसे 2-4 भरण्या ज्या आहेत त्या मी आता ह्या धुवून टाकणार आहे. सगळ्या तर काही भरण्या एकदम धुणं जमत नाही मला कारण वाळत घालायचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि आशू पण जो आहे तो गॅलरीत जातो आणि ह्या काचेच्या भरण्या आहेत त्याच्यामुळे भीती पण वाटते की एक फुटायची. त्यामुळे एकदम तर काही मी धुणार नाही आहे. जसजशा ह्या रिकाम्या होतील तसं जे आहे ते मी ह्या भरण्यात धुवून टाकणार आहे जेणेकरून एक क्लिनिंगची जी प्रोसेस आहे ना ती पण कंप्लीट होऊन जाईल. तसं तर मला ना हे पटकन काम संपावं असं वाटतंय पण आशूला बघत-बघत हे मी काम करते त्याच्यामुळे बराचसा वेळ लागतो कारण का आशू येतोय आणि त्याला जे आहे ते प्रत्येक भरणीमध्ये बघायचं आहे काही ना काही तर त्याला असं वाटतं की प्रत्येक भरणीमध्ये जे आहे ते खायलाच आहे. त्यामुळे त्याला ना जे आहे ते दाखवावं लागतं की ही जी आहे ती खायची गोष्ट नाही आहे, ही भाजीची गोष्ट आहे. असं करत-करत त्याच्याशी जे आहे ते गप्पा पण मारते मी. त्याला दाखवते पण आणि त्यामुळे जो आहे तो बराचसा उशीर पण होते. तुम्हाला जर हे वाटत असेल की मी पटकन हे करते तर
असं नाही आहे, याच्या मागे जे आहे ते मला बराचसा वेळ लागला क्लिनिंगसाठी. आणि आता तुम्ही बघितलं असेल की या सगळ्या ज्या काचेच्या भरण्या आहेत ना, त्या काही अशा एवढ्या भारीतल्या नाही आहेत, खूप साध्या आहेत. म्हणजे किसानच्या आमच्या ज्या भरण्या असतात ना, त्याच या सगळ्या भरण्या आहेत आणि मी आहे त्याच यूज करते. म्हणजे लग्नानंतर मी काही अशा भरण्या घेतल्या नाहीत किंवा लग्नामध्ये मला अशा काही भरण्या पण मिळाल्या नाहीत. म्हणजे प्लास्टिकच्या पण नाहीत मिळाल्या आणि काचेच्या पण नाहीत मिळाल्या आणि मी आहे ते नवीन पण काही घेतलं नाहीत, कारण का ऑलरेडी या घरामध्ये होत्या. तर म्हटलं की चला त्याच ज्या आहे त्या यूज करूयात. आणि याच्यामध्ये सामान पण छान बसतं माझं, म्हणजे जास्त काहीच किराणा माल मी आणत पण नाही आणि तेवढा जो आहे तो या भरण्यांमध्ये बसून जातो. त्यामुळे मी जे आहे ते याच यूज करते. नवीन काही अजून मी अशा घेतल्या नाहीत आणि नवीन घ्यायची अजून काही माझी इच्छा पण नाही आहे. म्हणजे मला नाही माहिती, मला नाही असं वाटत की मी अजून नवीन भरण्या ज्या आहेत त्या विकत घेईल म्हणून. म्हणजे मी 1-2 वेळा बघायला पण गेले होते, घ्यायची अशी इच्छा पण झाली होती. पण परत म्हटलं की ज्या जुन्या भरण्या आहेत त्या खूप जास्त छान आहेत, अजून त्या चालत आहेत तर चालून द्याव्यात. जोपर्यंत त्या चालतील तोपर्यंत मी या चालवणार आहे आणि नंतर त्या खराब झाल्या की मग नवीन घ्यायचा मी विचार करेल. पण आत्ता सध्या तरी असा माझा काही विचार नाही की मी नवीन भरण्या घेईल म्हणून. दिसायला त्या अजिबातच छान दिसत नाही आहेत. म्हणजे प्रत्येक भरणी जी आहे ती वेगवेगळी आहे. पण तरी मला असं वाटतं की ठीक आहे, आत्ता सध्या तात्पुरतं माझं काम होऊन जाते ना, तर मग त्याच्यामुळे मी जे आहे ते याच्यातच भागवेल आता. आणि जशा काही या भरण्या खराब झाल्या की नंतर मला असं वाटलं की नाही, आता आपल्याला खरंच खूप जास्त गरज आहे नवीन भरण्या घ्यायची, तेव्हा मी नक्की या भरण्या घेईल. पण आता सध्या मला असं वाटत नाही की गरज आहे म्हणून, आणि त्याच्यामुळे मी काही आता याच्यामध्ये पैसे काही गुंतवणार नाही आहे. आणि मला ना या भरण्यांच्या खाली टाकण्यासाठी ना एक पेपर मागवायचा होता. पण आज मागवू उद्या मागवू असं करत करत तो काही मी अजून मागवला नाही आणि आता जर मागवला तर तो काही लवकर येणार नाही. मग म्हटलं की चला, जुनं कॅलेंडर आहे घरामध्ये, त्याचा जो आहे तो वापर करूयात आणि ते जे आहे ते भरण्यांखाली ठेवून देऊयात. आणि तुम्ही बघा, या माझ्या प्लास्टिकच्या भरण्या आहेत ना, ज्यावरती मी ठेवलेल्या आहेत, त्या आहेत ना प्रत्येक वेगवेगळ्या कंपनीच्या आहेत. म्हणजे 4 भरण्या या कंपनीच्या, 4 भरण्या त्या कंपनीच्या, अशा करत करत जे आहेत ना ते माझ्याकडे भरण्या साचलेल्या आहेत आणि त्याच्यात जे आहे ते मी सामान आता ठेवते. हे जे मोठे 3 डबे आहेत ना ग्रीन कलरचे, ते फक्त मी जे आहे ते लग्नानंतर घेतले होते, कारण का मला जे आहे ते स्टीलचे डबे खूप कमी वाटत होते त्याच्यात सामान ठेवण्यासाठी. त्यामुळे मी जे आहे ते हे प्लॅस्टिकचे डबे घेतले होते आणि त्याच्यामध्ये जे आहे ते माझं बरंचसं सामान बसतं. म्हणजे एका डब्यात जे आहे ते खाऊ सगळा बसतो, दुसऱ्या डब्यात जो आहे तो सगळं माझे मसाले बसतात आणि तिसऱ्या डब्यात जे आहे ते छोटं मोठं सामान, कधी कधी मग गव्हाचं पीठ म्हणजे भाकरीचं पीठ असेल तर ते मी ठेवते. म्हणजे असं जे आहे ते सामान त्याच्यात बसून जातं. आणि बघा, आशूला जे आहे आता बराच वेळ झालेला मी असंच ताटकट ठेवलेलं आहे. म्हणजे त्याला जे आहे आता झोप आलेली आहे. पण मी त्याला मगाशी जेव्हा झोपायला नेलं होतं तेव्हा त्याला काही झोपायचं नव्हतं आणि आता तो आहे तो माझ्याजवळ चिडचिड करतो की आता झोपायला जायचं आहे म्हणून. आता म्हटलं की चला, एवढं जे आहे ते शेवटचं आवरते आणि त्याला जे आहे ते जाऊन झोपवते. पण गाणी खरंच एवढी छान लागली आहेत ना बॅकग्राऊंडला, आणि ती ऐकून जे आहे ते मला असं आता आणखीन काम करायची जी आहे ती इच्छा निर्माण झालेली आहे. आता म्हटलं की चला छान असा डान्स करत आणि आशूला पण जे आहे ते थोडंसं डान्स करायला लावूया, जेणेकरून आपलं पण जे आहे ते एक एंटरटेन होईल आणि तो पण जो आहे तो हे छान असं एन्जॉय करायला आणि मला जे आहे ते काम करून देईल. आणि ही किचनची मांडणी आहे ना, ती खरंच खूप जास्त उपयोगी आहे माझ्यासाठी. म्हणजे याच्यात जे आहे ते माझं बरंचसं सामान जे आहे ते बसवून जातं. म्हणजे काचेच्या भरण्या म्हणा किंवा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या मला अशा वरती ठेवता येतात, ज्या की मला आशूच्या हाताला लागून द्यायच्या नसतात. त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी इथे ठेवते. तसं तर इथे ना किचनच्या खाली पण एक कडापा आहे, पण तिथं पण जे आहे ते मला सामान ठेवता येत नाही, कारण का आशूच्या हाताला तिथं पण तिथली जागा जी आहे ते लगेचच त्याच्या हाताला येते आणि तिथं जर काही मी वेगळं असं सामान ठेवलं तर तो लगेचच जे आहे ते खाली काढून ठेवतो आणि सगळा पसारा जो आहे तो खाली करतो. याच्या आधी जेव्हा आम्ही पुण्यात राहत होतो तेव्हा तर पुण्यातल्या घरांमध्ये तुम्हाला माहीतच असेल की तिथं अजिबातच काही असे मांडणी किंवा कडापे, किचनच्या खाली अजिबातच कडापे देत नाहीत. सगळं जे आहे ते प्लेन किचन देतात. म्हणजे एकदम मोकळं असतं असं किचन आपल्या हातात ते देतात आणि त्यामुळे जे आहे ते सामान ठेवायला खूप जास्त प्रॉब्लेम येतो. पण याच्या आधी पण जे आहे ते म्हणजे आशू नव्हतं, त्यामुळे सामान कसं बसं मी ठेवत होते. पण आता आशू आहे त्याच्यामुळे नाही असं सामान जे आहे ते ठेवता येत नाही. आणि ही मांडणी जी आहे ना ती खरंच माझ्यासाठी एवढी उपयोगी आहे ना. याच्यामध्ये जे आहे ना बरंचसं सामान बसतं, त्याच्यामुळे जे आहे ते आशूला अजिबात हाताला येत नाही आणि त्याच्यामुळे जे आहे ना की असं सामान व्यवस्थित राहतं माझं आणि दिसायला पण खूप छान दिसतं हे. आणि बघा, वरती जेवढं सामान दिसतं ना तेवढंच जे आहे ते मी लागणारं सामान काढलेलं आहे. बाकीचं सगळं सामान जे आहे ते बेडमध्ये ठेवलेलं आहे. म्हणजे फक्त वरती 3 ताटं, 3 मोठी ताटं, 3 छोटी ताटं, 6 वाट्या, 4 ग्लास, 1
तांब्या असं जे आहे ते सामान काढलेले. बाकीचं सगळं सामान जे आहे ते मी बेडमध्ये ठेवून दिलेले, कारण इथे आम्ही दोघेच असतो त्यामुळे एवढं सामानाची काही गरज पडत पण नाही. आणि एवढी सगळी भांडी वरती काढून ठेवली तर तेवढी सगळी भांडी जी आहे ते पुन्हा आपल्याला धुवावी पण लागतात, त्याच्यामुळे मी काही ती भांडी काढली नाहीत. आणि आता जे आहे ते मी आहे ना ही लसूण आणि कांद्याची टोपली आवरायला काढलेली. पण त्याच्या आधी जे आहे ते मी आशूला झोपवून आलेले, त्याला आहे ते झोपवलं. त्यानंतर मला अजिबातच काम करायची इच्छा नव्हती, कारण काय ना एक कंटाळा पण येतो. आशूला झोपवलं की त्याच्याकडे बघितलं की मग मला पण जे आहे ते एक झोप यायला लागते आणि मग माझी जी आहे ते काम करायची इच्छा होते. पण आता म्हटलं की एवढं सगळं काम केलेलं आहे आणि ही फक्त एक टोपली राहिलेली आहे आवरायची. म्हटलं की चला ती पण जे आहे ते टोपली पटकन आवरून घेऊयात. आणि हे एक काम झालं की मग पूर्ण किचन जे आहे ते छान आवरल्यासारखं वाटेल. पण मला तसं तर मला किचनच्या खालचा जो कडप्पा आहे ना तो पण आवरायला काढायचा होता, पण तिथं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तिथं काही मी जास्तीचं सामान ठेवत नाही. तिथे फक्त माझ्या कढया, तवा आणि तेलाची किटली असं जे आहे ते जास्त जडाचं सामान असतं, जेणेकरून आशूला जे आहे ते उचलता येणार नाही आणि त्याचे जे आहे ते हाताला लागणार नाही असं जे आहे ते मी सामान ठेवते. त्यामुळे तिथलं काही एवढी आवरायची गरज नाही वाटत मला. जे मेन मांडणी होती हीच ती जी मला आवरायची होती, ती ही जी मांडणी आहे ती मी दिवाळीच्या वेळेस आवरली होती. आता म्हटलं की चला पुन्हा एकदा जे आहे ते आवरायला काढूयात. आणि हे कांदे जे आहे ते मी घरून आणले होते, छान असे किचनच्या खाली पसरून ठेवले होते. आणि त्यातले जे आहे ते एवढेच कांदे आता शिल्लक राहिले आहेत माझ्याकडे. आणि हे खूप छोटे छोटे कांदे, त्याच्यामुळे जरी भाजी करायची म्हटली तरी मला 2 किंवा 3 असे यूज करावे लागतात. त्याच्यामुळे जरी हे वाटत असेल की एवढे जास्त कांदे, तरी हे अजिबात जास्त नाही आहेत का. म्हणजे पोहे म्हणा किंवा भाजी म्हणा, याच्यासाठी मला जे आहे ते हे 2-3 कांदे असे यूज करावे लागतात, त्याच्यामुळे जे आहे ते पटकन संपतात. दुपारी छान असं किचन क्लीन करून झालेले आणि आता मी ना संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागलेली आहे. संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये छान असं माझ्याकडे पालक आहे आणि आशूच्या बाबांनी सांगितलं होतं की रात्री जेवायला छान असं काहीतरी बनव. मग त्याची जी आहे ती मी आता इथे प्रिपरेशन केलेली आहे. ऑलरेडी मी जो आहे तो भात डाळचा कुकर पण लावलेला आहे. आणि आमच्याकडे ना भात डाळ किंवा वरण जे आहे ते असतं. म्हणजे एखाद 2 दिवसातनं जे आहे ते मी वरण बनवतेच, कारण का आशूला जे आहे ते लागतं. त्याच्यामुळे भात डाळ असं लावलं ना की मग मला भाजीचा एवढा काही प्रश्न राहत नाही. पण आज आशूच्या बाबांनी स्पेशली सांगितले की आज जे आहे ते वेगळं काहीतरी बनव. मग म्हटलं की चला त्याची जे आहे ते आज इथे प्रिपरेशन करूया. मला ना तसं तर चणा पालक बनवायचं होतं, पण मी रात्री जे आहे ते भिजत घालायला विसरून गेले चणे, त्याच्यामुळे आता मला काही ते बनवता येणार नाही. आता पालकचं बनवायचं काय हा मोठा प्रश्न होता माझ्यापुढे. पनीर करावं म्हटलं, पालक पनीर. पण पनीर पण जे आहे ते माझ्याकडे घरात अवेलेबल नव्हतं, ते पण जे आहे ते संपलं होतं. मग म्हटलं की चला जरा काजूच जे आहे ते घरात एक्स्ट्राचे आहे, तर मग काजू पालक करी असं जे आहे ते करूयात. त्याची जी आहे ती मी रेसिपी पण आता बघून ठेवलेली आहे आणि त्याची जी आहे ती तयारी पण करायला घेतलेली आहे. पालक जो आहे तो ऑलरेडी मी शिजवून घेतलेला आहे आणि त्याच्यासोबत जे आहे ते 10-12 काजूचे जे आहे ते तुकडे ते पण शिजवून घेतलेले आहेत. मी तर ही पहिल्यांदाच काजू पालक करी करायचा प्रयत्न करते आहे आणि रेसिपी पण मी जी आहे ते ऑलरेडी बघून ठेवलेली आहे आणि त्याचीच तयारी म्हटलं की आता करूयात. तर तसं तर मी पालक ऑलरेडी शिजवून ठेवलेलं आहे आणि त्याच्यासोबत जे आहे ते काजू पण मी शिजवलेले आहेत थोडेफार. आणि बाकीचे जे काजू लागणार ते आपल्याला तळून घालायचे. तर आता ग्रेव्हीसाठी लागणारं साहित्य जे आहे ते मी इथं काढून ठेवते. रेसिपी ती मी तुमच्यासोबत शेअर करत नाही आहे, पण जे वरचं जेवढं तुम्हाला दिसते ना ती सगळी जी आहे ती प्रिपरेशन मी केलेली आहे. आणि त्याच्या आधी महत्त्वाचं काम म्हणजे हे आपलं जे आहे ते लाटणं आणि पोळपाट ते धुवून ठेवावं म्हटलं, जेणेकरून चपाती करायला सोपं जाईल नंतर. आणि याच्या आधी जेव्हा पण मी जे आहे ते ग्रेव्हीची भाजी करायची ना, तेव्हा कांदा टोमॅटो जे आहे ते तळून घ्यायचे. त्यामुळे जे आहे ते एक्स्ट्राचं तेल जे आहे ते तळण्यासाठी लागायचं आणि पुन्हा भाजीसाठी जे आहे ते एक्स्ट्राचं तेल लागायचं. असं अशाने जे काय व्हायचं ना की डबल तेल जे आहे ते यूज व्हायचं. पण आहे ना आता मी जे आहे ते थोडीशी माझी टेक्निक चेंज केलेली आहे. आता ना चॉपरमध्ये जे आहे ते कांदा मी बारीक करून घेते आणि डिरेक्टली जे आहे ते टोमॅटो, अद्रक, लसूण आणि थोडीशी कोथिंबीरची जी आहे ते ग्रेव्ही करते. जेणेकरून तो एक पहिल्यांदा जी तळणीचा मसाला करावा लागायचा ना, तो आता मला काही करावा लागत नाही आणि त्याला जे आहे ते एक्स्ट्रा तेल लागत नाही. डिरेक्टली भाजीसाठी जेवढं तेल लागतं ना तेवढंच मी जे आहे ते यूज करते. आणि ना चॉपरचा खूप जास्त फायदा हा आहे की याच्यामध्ये ना खूप जास्त बारीक कांदा आहे तो होतो. म्हणजे आपल्याला जेवढा हाताने कापता कांदा येत नाही ना, तेवढा चॉपरमध्ये जो आहे तो कांदा बारीक होऊन निघतो. त्याच्यामुळे ना जेव्हा पण आपल्याला अशी ग्रेव्हीची भाजी करायची असणार तो कांदा जो आहे ना
तळल्यानंतर आणखीन बारीक होतं, त्याच्यामुळे असं काही मोठा मोठा कांदा जे आहे ते ग्रेव्हीमध्ये राहत नाही. आणि कांदा टोमॅटोची ग्रेव्ही करण्यापेक्षा ना मला हे ना जास्त युजफुल वाटतं. असं कांदा जो आहे तो बारीक करायचा आणि नंतर जे आहे ते टोमॅटोची ग्रेव्ही त्याच्यामध्ये टाकायची. आणि तुमच्यासोबत असं होतं का पालकची भाजी जी आहे ती अशी काळी पडते? माझ्यासोबत पण 1-2 वेळा असं झालं. मी ना छान अशी पालकची भाजी बनवली होती आणि ती जी आहे त्यानंतर हळूहळू जी आहे ती काळी पडायला लागली होती. मग यावेळेस मी काय केलं, जसा पालक शिजवला ना तसा तो जो आहे तो थंड पाण्यामध्ये टाकून ठेवला, जेणेकरून नाही ना पालक जो आहे तो असा काळा पडणार नाही. आणि जास्त वेळ ना पालक शिजवला पण नाही मी यावेळेस, त्याच्यामुळे ना पालक जो आहे तो छान असा हिरवागार राहिला आणि भाजी पण खूप छान दिसत होती आणि खायला पण खूप छान लागत होती. तुमच्यासोबत पण जर असं होत असेल ना, पालकची भाजी जी आहे ती नंतर काळी पडते, तर ही ट्रिक यूज करून बघा. म्हणजे शिजवलेला पालक जो आहे ना तो थंड पाण्यामध्ये टाकून बघा, जेणेकरून भाजीचा जो हिरवेपणा आहे ना तो शेवटपर्यंत टिकून राहतो. हॅलो, तर आत्ता वाजलेले आहेत 6. माझा जो आहे निम्मा स्वयंपाक तयार आहे. म्हणजे भांड्याचा कुकर लावला होता मी. त्याच्यानंतर माझं असं ठरलं होतं की पालक होता माझ्याकडे, तर पालकचं काहीतरी करावं. तर आधी ठरवलं होतं की म्हणजे पनीर तर माझ्याकडे नव्हतं, त्यामुळे मी म्हटलं की बघूयात काजू पालक करी करूयात असं काहीतरी. काजू पण थोडेफार घरात होते माझ्याकडे. रात्री असं मी काही भिजत घातलं नव्हतं, त्याच्यामुळे मला छोले किंवा चना पालक हे काही करता येणार नव्हतं, त्यामुळे म्हटलं की काजू पालक करूयात. त्याची प्रिपरेशन मी चालू केली. पण नेमकी आजूच्या बाबांचा फोन आला की बाहेरून काही आणायचं आहे का. मग म्हटलं की येताना जे आहे ते पनीर घेऊन ये, जेणेकरून पनीर पालक करता येईल. मग त्याच हिशोबाने जे आहे ते मी ग्रेव्ही हे ते सगळं रेडी करून ठेवलेलं आहे. आता आल्यानंतर म्हटलं की त्याच्यामध्ये पालक आणि पनीर टाकता येईल. पण ते यायच्या आधी म्हटलं की चपात्या करून घेऊयात. आता माझं सगळं किचन ओटा आहे ते आवरून क्लीन करून तयार आहे. आता फक्त जे आहे ते चपात्या करायच्यात आणि ते येईपर्यंत मग पालकची पण भाजी जी आहे ती तयार होईल. आणि त्यानंतर 7 वाजतील. अराउंड त्या टायमिंगला जे आहे ते मी आशूला जेवण चालेल आणि त्यानंतर आम्ही जेवण करू. हेच अपडेट द्यायचं होतं तुम्हाला. बाकीचं असं काही खास रुटीन नाही आहे. उठल्यापासून जे आहे ते कामातच दिवस जातो आहे. आणि आता सध्या माझं जे आहे ते क्लिनिंगकडे जास्त लक्ष, कारण का मला क्लिनिंगला सुरुवात करायची. म्हणजे आज मी जरा किचनचा एक कप्पा जो आहे ना, म्हणजे काय म्हणतात त्याला, किचनचं कपाट आहे ते सगळं आवरून घेतलं आहे. बरीचशी कामं जी आहेत क्लिनिंगची ती करायची आहेत. आता ती पण तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करेलच. असं अजून काही खास होत नाही आहे व्हिडिओमध्ये. रोजचेच व्हिडिओ आहेत आणि असं बाहेर कुठे येणं जाणं होत नाही आहे. खूप बिझी शेड्यूल चालू आहे. आजूच्या बाबांना सुट्टी नाही आहे त्याच्यामुळे. पण बघू पुढच्या आठवड्यात बाहेर जायचा प्लॅन करतो, कारण छोटी मोठी खरेदी करायची आहे. ते पण तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. भारती जाणार, आशूला घेऊन जावं लागणार आहे, त्याच्यामुळे आता माहीत नाही कितपत शूट करतात आहे कितपत नाही. पण बघू. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आणि चला आता मी जे आहे ते पटकन चपात्या करायला घेते, कारण मग चपात्याला वेळ गेला तर मग परत भाजीला पण वेळ होईल. आणि आशू आल्यानंतर मग मला काहीच नाही करून येणार. मग म्हटलं की पटकन जे आहे ते कामाला लागते. तर काय मी शूट करत बसले नाही. चपात्या वगैरे केल्या सगळ्या. तवा गरमच होता. तोपर्यंत आशूचे बाबा जे आहे ते पनीर पण घेऊन आले होते आणि पनीर पण त्यांनी जे आहे ते कट करून दिलं होतं. मग म्हटलं की चला तवा पण गरम आहे आणि त्याच तव्यावरती जे आहे ते पनीर टाकून ठेवूया, जेणेकरून थोडंफार जे आहे ते शॅलो फ्राय होऊन जाईल. त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं जे आहे ते पनीर असं तळायची काही गरज लागणार नाही, त्याच्यामुळे ते जे आहे ते काम माझं वाचलेलं आहे. छान असा हिरवागार पालक तुम्ही मगाशी बघितलं असेल की मी जो आहे तो मिक्सरमध्ये बारीक करून ठेवला होता. पण भाजीमध्ये काही तुम्ही टाकला नव्हता. आता जे आहे ते जस्ट भाजीमध्ये टाकलेला आहे. आणि छान असे मसाले जे आहेत ते आपल्या घरातले बेसिक मसाले तेच टाकलेले आहेत आणि बाकीचं एक्स्ट्रा असं काही टाकलं नाही आहे. फक्त जास्तीची जी आहे ती कसुरी मेथी टाकलेली आहे, कारण का पंजाबी डिश आहे आणि त्याच्यामध्ये कसुरी मेथी जी आहे ते जास्त अशी फ्लेवर देते, त्याच्यामुळे कसुरी मेथी जी आहे ती जास्तीची टाकलेली आहे. आणि थोडंसं जे आहे ते पनीर शॅलो फ्राय केलेलं आहे आणि छान अशी जी आहे ती भाजी मी तयार केलेली आहे. आणि बघू शकता की केवढी हिरवीगार जी आहे ती अजून ही भाजी दिसते आहे. आणि ही आहे ना खाईपर्यंत जी आहे ती अशी छान आणि हिरवीगार दिसत होती. कलर अजिबात जो आहे तो चेंज झालेला नाही आहे. आणि त्यानंतर जे आहे ते छान असं जेवण करावं म्हटलं. हो, तुम्हाला जर वरून एक्स्ट्राचा तडका द्यायचा असेल तर तुपाचा तडका जो आहे तो तुम्ही याच्यावरती देऊ शकता. आशू जो आहे तो ही भाजी खातो, त्याच्यामुळे मी काही जास्त तिखट अशी बनवलेली नाही आहे. पण त्याला जी आहे ते थोडीशी भाजी मी जी आहे ती बाजूला काढून ठेवलेली आहे आणि आम्हाला जे आहे ते थोडंसं आता तुपाचा वरून
तडका देते, जेणेकरून एक्स्ट्रा फ्लेवर जो आहे तो या भाजीला मिळेल आणि रेस्टॉरंटसारखी जी आहे ती भाजी खाल्ल्यासारखी वाटेल. चला आजचा हा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते आणि आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे ते मी बरंचसं माझं काम जे आहे ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.